नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी संभाजी मोरे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेला आहे। हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, वाटल्यास कमेंट जास्तीत जास्त करा, प्रतिक्रिया आपल्या जे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचू द्या, यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। पहिलं तर आपल्या भारत देशाला 1,500 वर्ष राज्य करून ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांनी लुबाडून सोन्याचं आपलं असणारं हिंदुस्थान भारत याला सगळी तिजोरी खाली करून ते देशातून निघून गेले। त्यानंतर आले आपल्या भारत देशातील राजकारणी आणि नेते। भारत देशामध्ये काँग्रेस काळापासून ते आत्तापर्यंत भ्रष्टाचाराची फार मोठी लाईन आहे आणि याच राज्यकर्त्यांनी इंग्रजानंतर सर्वात जास्त, जर इंग्रजांनी कमी लुबाडलेलं होतं, इंग्रजांनी आपली संपत्ती त्यांच्या राज्यामध्ये कमी घेऊन गेली होती, परंतु त्याच्या कितीतरी पटीने आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं जर नुकसान कोणी केलेलं असेल तर ते हे भारतीय राज्यकर्ते। भारतीय राज्यकर्ते म्हणजेच इथले राजकारणी, इथले नेते, मग ते काँग्रेसच्या काळापासून ते आत्ताच्या चालू असलेल्या महायुती सरकारपर्यंत किंवा भारतीय जनता पार्टीच्या या सरकारपर्यंत सगळ्याच नेत्यांची फार मोठी एक संख्या आहे। आणि आपण जर बघितलं तर एक नगरसेवक ज्या वेळेस पदावरती येण्याच्या पहिलं त्याच्याकडं फक्त घर असतं आणि गाडी असते, पण तोच नगरसेवक 5 वर्षांनी करोडोची संपत्तीचा मालक होतो। हे कसं काय आणि हा पैसा येतो कुठून, हा प्रश्न आहे। आणि तेच माध्यम आहे, ते म्हणजे महाराष्ट्रात गाजणारा एक खुळखुळा म्हणजे कोण, माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब। आपल्याला नीट बोलता तर येत नाही, आपल्याला नीट शेतकऱ्याबद्दल तर आत्मीयता नाहीच, परंतु देशाला कसं लुबाडायचं, महाराष्ट्राला कसं लुबाडायचं, महाराष्ट्रातली संपत्ती कशी हडप करायची, महाराष्ट्रातील जागे कसे हडप करायचे, याचे धडे तुमच्याकडून घ्यायला मिळतात। आता तर तुम्ही कहरच केला। एकूण 1147 एकरची प्रॉपर्टी ह्या खुळखुळीच्या नावांनी आणि त्याच्या नातेवाईकाच्या नावांनी फार मोठी लाईनच लागलेली आहे। आणि ही फक्त 1147 एकर जमीन फक्त त्यांच्या नावाने नाही आहे, तर ती जमीन ही अकृषिक आहे, म्हणजे एनए करून घेतलेली आहे। हे महत्त्वाचं आहे। आमचे हा जे स्वराज्य निर्माण केलं आहे ना, आमच्या जे आदर्श राजे होते, राजे शिवछत्रपती, त्यांचा तुम्ही थोडंसं आदर्श घ्या, अक्कल येऊ द्या। तुमची अक्कल जर कुठं शेण खायला गेली असेल तर त्या राजाचं चरित्र वाचा, रयतेच्या देठालाही धक्का लागणार नाही, अशा प्रकारचे विचार माझ्या राजांनी या महाराष्ट्राला, या देशाला, नाही तर जगाला दिले। त्या राजाचं नावाने तुम्ही हे राजकारण करून हे 1147 एकर म्हणजे कितीतरी कोटीची ही मालमत्ता तुमच्या नावाने करून घेतलं। यातली 200 एकर जमीन ही खुळखुळ्याच्या नावाने म्हणजेच बावनकुळेच्या नावाने आहे। आणि हे सगळं तुमच्या जी ॲफिडेविट तुम्ही इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे। आणि तीच प्रॉपर्टी एका पत्रकाराने म्हणजेच रामेश्वर दरेकर या नावाच्या पत्रकारांनी ज्यावेळेस ही ॲफिडेविट वाचून दाखवलं, त्याचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी हे ॲफिडेविटचं वाचन केलं, तुमच्या संपत्तीचं विवरणाचं वाचन केलं, जी संपत्ती तुमच्या सहीनिशी ते विवरण तुम्हीच मांडलेलं होतं निवडणूक आयोगाचं। अरे तुला अक्कल येऊ दे, शेतकऱ्यांचं टाळूवरचं लोणी खाऊन मोठा होणारा तू म्हणतो की शेतकऱ्याला जर कर्ज घ्यायचं असेल, त्याला जर एखाद्या कर्जमाफी करायचं असेल तर त्याच्याकडं गाडी नसायला पाहिजे, त्याच्याकडं अमकं नसायला पाहिजे, त्यांनी ह्या योजनेचा फायदा घेतलेला नसायला पाहिजे। भली मोठी लिस्ट तू शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू नये म्हणून तू लादतोस। तुला हे बोलताना लाज कशी वाटली नाही, तुला शरम कशी वाटली नाही? आणि एवढी सारी संपत्ती जमा करताना मग तुझी अक्कल कुठं शेण खायला गेली होती?
हे शब्द मला कधीच येत नाहीत. अशा प्रकारचे अडबंग शब्द मी पहिल्यांदा माझ्या स्पीचमध्ये आणि या व्हिडिओमध्ये वापरतो आहे. कारण आमची ही संपत्ती तुम्ही जे इथं दाखवलेली आहे ना, ही तुमच्या बापाची नाही, ही तुमच्या बापाचा सातबारा नाही, हे आमच्या गोरगरीब जनतेच्या टॅक्समधून मिळालेला हा पैसा आणि त्या पैशाचं तुम्ही कसे जमिनी हडप करता लोकांच्या त्या ब्लॅक पैशामधून आणि अशी संपत्ती जमा करता. तुम्हाला लाजा शर्मा राहू द्या. आणि तुमच्याकडे जर थोडी जरी नीतिमत्ता असेल ना, तर एका शब्दावरती कुणी न म्हणता राजीनामा द्या. अरे यापूर्वीही राजीनामे दिलेत. नीतिमत्तेच्या आधारावरती काँग्रेसच्या सरकारमधील मोठमोठ्या नेत्यांनी राजीनामे दिलेत. मग तुमच्यावरती एवढे मोठे आरोप म्हणता येणार नाही. तुम्ही दिलेलं विवरण आहे. ही संपत्ती आली कुठून? काय तुमचं उत्पन्न? माझा हा प्रश्न आहे की शेतकऱ्याच्या पांदन रस्त्यावरती तुझा डोळा होता. अरे शेतकऱ्याचं पांदन रस्ते हडप करण्याचा तुझा डाव होता. तू शेतकऱ्या म्हणतो की जो कोणी पांदन रस्ते करताना आडवा येईल त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, त्याचं कृषी कार्ड बंद करण्यात येईल. तुला हे बरं जमतं. आणि ही जी संपत्ती आहे ना, ही तुझ्या बापाची नाही, ही आमच्या गोरगरीब जनतेच्या टॅक्समधून जे आम्ही महाराष्ट्राच्या महसूल जमा करतो त्या महसूलमधला पैसा अशा प्रकारच्या अपव्यय करून तू अशी संपत्ती घेतो. आणि ही संपत्ती जर का एखाद्या पत्रकारांनी फक्त ॲफिडेव्हिटच्या संपत्तीमधलं विवरण वाचून दाखवलं तर तू त्याच्यावरती दबाव आणून, प्रशासनावरती दबाव आणून, पोलिसांवरती दबाव आणून त्याच्यावरती FIR करतो. लाजा ठेवा, शरम ठेवा. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असे मंत्री तुमच्या या सरकारमध्ये तुमचं नाव बदनाम करतायत, तुमच्या सरकारचं नाव बदनाम करतायत. आणि अशा तुम्हाला थोडीशी नीतिमत्ता असेल तर यांचा राजीनामा तात्काळ घ्या, अशी जनतेची मागणी आहे आमची. बेंबीच्या देटापासून तुम्हाला ही विनंती आहे. धन्यवाद.